पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्गावर गॅस टँकर पलटी होऊन तब्बल 36 तास वाहतूक ठप्प झाल्याने इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। एक्सप्रेस वे वरून दररोज 75,000 वाहने ये जा करतात। मागच्या 8-10 वर्षात येथील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे आता अतिजलद मार्गावरून अनेकदा कासव गतीनं प्रवास करावा लागतो। ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला। मात्र हा मिसिंग लिंक प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे डोळे लागले। हा प्रकल्प नेमका काय आहे? याने एक्सप्रेस वे वरील कोंडी खरंच फुटणार का? यासारख्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी श्रीहरी आणि आपलं स्वागत करतो बोलबिंदासमध्ये। देशातीलच नव्हे तर राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणजे एक्सप्रेस वे। पुणे व मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे ही दोन शहरे अधिक जवळ आली। 2002 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला। दोन्ही शहरात 2.5 ते 3 तासात पोहोचणे शक्य झाल्याने अनेक जण या मार्गाने जाण्याला पसंती देऊ लागले। त्यामुळे अलीकडे वाहतूक कोंडी ही इथली नित्याची बाब बनली। त्यात विकेंड, सलग सुट्ट्या असतील तर विचारता सोय नाही। मंगळवारी गॅस टँकर पलटी झाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली, पण त्यामुळे अभूतपूर्व कोंडी झाली। 25 ते 30 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। अन्न पाण्या वाचून तडपण्याची वेळ लोकांवर आली। तब्बल 36 तास वाहने आणि त्यातील प्रवासी अडकून पडले। त्यामुळे द्रुत गतीच्या पर्यायी मार्गाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। आता याला सांगितलं जाणारा पर्याय म्हणजे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्प। यामुळे 6 किलोमीटर अंतर कमी होणार असून या प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिट पासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे 2 बोगदे तयार करण्यात येणार आहेत। यातील पहिला बोगदा 8.92 किलोमीटर तर दुसरा बोगदा 1.75 किलोमीटरचा आहे। तर या बोगद्याला जोडणारा टायगर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल स्टँड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे। ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा हा पूल असून देशातील पहिला आणि जगातील 4थ्या ते 5व्या क्रमांकावरचा हा मिसिंग लेन आहे। हा पूल जमिनीपासून 520 फूट उंच तर 12 मीटरचा स्लॅब जोडण्याचं काम सध्या सुरू आहे। मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील ट्रॅफिक कमी होणार असल्याचा दावा केला जातोय। मिसिंग लिंकचे वैशिष्ट्य म्हणजे हा जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे। हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली 1000 फूट असेल। जगातला सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार करण्यात येत आहे। यामुळे नेहमीच्या वेळापेक्षा मुंबई पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे। हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आलाय। अनेकदा त्याला मुदतवाढ देण्यात आली। वाहतूक कोंडीच्या घटनेनंतर मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात। मिसिंग लिंकचे बहुतांश काम पूर्ण झाले असून केबल ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आहे। मे महिन्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आणखी 2 ते 3 महिने ट्रॅफिक जामचा त्रास करावा लागेल असं सांगितलं जातं। आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट या भागात घाट व चढ उताराचे काम जास्त आहे। पावसाळ्यात दरडींचा धोका असल्याने हा भाग आणखीन धोकादायक बनतो। या पार्श्वभूमीवर खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरचा मिसिंग लिंक प्रकल्प महत्वाचा असेल। MSRDCने हे काम हाती घेतले। आशिया खंडातील हा सर्वात मोठा दरीवरील पूल असल्याचा दावा त्यांनी केलाय। मिसिंग लिंकमुळे वेळेचे व इंधनाची बचत होईल, शिवाय कोंडीतूनही मार्ग निघेल असे प्रशासनाचं म्हणणं आहे। त्यामुळं मार्च-एप्रिल पर्यंत हा मार्ग खुला होईल का याची आता प्रतीक्षा असेल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। जय हिंद।